हा, चायनाला आता मागे टाकायचं ठरवलंय. जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश भारत देश. परंतु तुम्हाला मला सगळ्यांचं आता इथनं पुढे एक दोन अपत्यावर थांबा, फार काही पलटण वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जमीन कमी होत चालली आहे. रस्त्याला जमीन कमी होतीये, MIDC ला जमीन कमी होतीये, विमानतळाला जमीन कमी होतीये, धरणांमध्ये जमीन कमी होतीये, शहरं वाढतायत. पूर्वीचं जेजुरी आणि आताचं जेजुरी वेगवेगळ्या पद्धतीने फॅमिलीज वाढल्यात. त्याच्यामुळं लोकांचं राहणीमान बदललेलं आहे. ह्या देखील गोष्टी आपल्याला नाकारता येत नाही. त्याच्यामुळं काही गोष्टीची बंधनं आपण घालून घेतली पाहिजे. आम्ही त्याच्यामध्ये बंधनं आणली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्हाला लोकसभा विधानसभेला आणता आलं नाही, कारण तो अधिकार भारत सरकारचा आहे. आम्ही इथं आणली. स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि सहकारामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य झाली तर त्याला निवडणुकीला उभं राहायला अपात्र. आणि तो निर्णय घेताना माझ्या लक्षात आलं, मी विलासरावांना म्हणलं, विलासराव, एका आमच्या मायमौलीला बहिणीला पहिली डिलिव्हरीला पहिलं मूल झालं आणि दुसऱ्याला जुळं झालं तर ती नव्हती, तिचा काय दोष? म्हणले हे बरोबर आहे. म्हणले मग आता असं करा, पहिल्यांदा जुळं झालं की तिनं थांबायचं किंवा त्या जोडीनं थांबायचं. पुन्हा त्या म्हणतील आम्हाला कशाला थांबायला सांगतो, दोघांना सांग. तर आणि सेकंड डिलिव्हरी झाली तर ती तिळ होऊ किंवा जुळं होऊ तेही त्याच्यामध्ये धरायचं. असं करून तो कायदा पास केला. पुन्हा आम्ही म्हणलं की काहींचं आत्ता आपण लगेच केला तर काही म्हणतील आम्हाला माहितीच नव्हतं, आमची पोटुशी आहे, मग काय करायचं? म्हणलं आता इथून पुढे 1 वर्ष मुदत द्या. वर्षात काय असेल ते, काय कुणाची देणगी कुणाचं काय, देवाची कृपा. लोक म्हणतात देवाची कृपा, आता देव म्हणतो कुठली रे माझी कृपा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्याच्यातनं तो कायदा केला. आता काही महाभाग मला भेटतात, मला पण आश्चर्य वाटतं. म्हणलं अरे तुला 3 मुलं आहेत की रे? नाही म्हणले दादा, 2च मुलं रेकॉर्डला दाखवली, 3रं भावाला दत्तक देऊन टाकले. अरे पण तुझ्या पोटी जन्माला आले दत्तक काय दिलं? असलं पण काही जण करतात, असं नका.